आपल्या स्वतः विजयभाऊ खरं तर त्यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली आणि वेगळ्या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत सुद्धा केले या सगळ्या भूमिकेत आणि हायकमांडपर्यंत लवकरात लवकर पोहोचा असं सुद्धा त्यांनी सांगितलं। विजयभाऊ, तुम्ही भूमिका घेतलेली आहे वेगळ्या विदर्भाची, काय वाटतं? नाही, वेगळ्या विदर्भाची मागणी तर तशी खूप वर्षापासूनची आहे। मध्यंतरी सत्तेमध्ये बसलेली सत्तेचे लाडू खात वेगळ्या विदर्भाला विसरलेत, काय अनेक आना भाका घेतल्या, शपथा घेतल्या, पण सगळे विसरलेत। आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही। मुळात काय होतंय की वेगळ्या विदर्भातला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातले असूनही वेगळ्या विदर्भाला जे बॅकलॉग आहे ते पूर्णत्व होताना दिसत नाही, तो अधिक वाढताना दिसतोय। आणि अशा याच्यामध्ये त्यांच्याही मर्यादा आहेत मुख्यमंत्र्यांच्या, कारण महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या समाजाचं सातत्यानं सत्तेमध्ये प्राबल्य असलेला आहे। त्यांचा पूर्णतः तो समाज पूर्ण त्या सगळ्या सरकारवर अंकुश ठेवून असतो। अशा वेळेस त्यांना बॅलन्स करून ती सत्ता सांभाळावी लागते। म्हणूनच वेगळा विदर्भ हा आतापर्यंत सत्तेमध्ये मराठा समाजांचा वाटा प्रचंड मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे आणि त्यातून विदर्भातील लोकांना अपेक्षित त्यांचा वाटा तो मिळालेला नाही। यामुळं आमची भूमिका अशी आहे की विदर्भ हा ओबीसी, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक आणि हा सर्व जातीचा समावेश असलेला सामाजिक एक समतोल असलेला हा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्या संदर्भात काही लपून राहिलेलं नाही। आणि म्हणून मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळा विदर्भाची भूमिका ही योग्य राहील। वेगळा विदर्भ जर झाला तर या विदर्भातील सर्व सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोगी पडेल आणि सर्वांना न्याय देता येईल। कुठेतरी अधिवेशन जे आहे ते 7 दिवसाचं होत आहे। विदर्भाचा नागपूर कराराशी एक मोठा संबंध आहे, त्यामुळे आता अधिवेशन आजपासून उद्यापासून सुरू होत आहे। नागपूर करार म्हणून घसा ओरडणारी कुठला नागपूर करार पडता आता सत्तेमध्ये बसली? जी सत्तेमध्ये बसलेली मंडळी आहे ती नागपूर करार पूर्वी म्हणत होते एवढं अधिवेशन झालं, तेवढं अधिवेशन झालं पाहिजे, इतक्या आठवड्याचं झालं पाहिजे, तितक्या आठवड्याचं। आता कुठे गेलं आहे त्यांचं बोलणं? त्यामुळे हे बेकार आहे। या अधिवेशनाला काही महत्त्व नाही, बोगस अधिवेशन आता केलेलं आहे। आमची भूमिका होती की तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं असेल तर हे रद्द करा आणि बजेट अधिवेशन घ्या 5 आठवड्याचा, इथे सविस्तर चर्चा होईल, विदर्भाला न्याय देता येईल। पण आले गेले आणि झालं केलं अधिवेशन असे करून ह्यातून काही फार निष्पन्न होईल असं मला वाटत नाही। पण ठीक आहे, आता काही गोष्टी अडचणीच्या आहेत, आचारसंहिता आहे, त्यामुळे काही निर्णय घेताना मर्यादा आहेत। होतं आहे अधिवेशन, प्रश्न खूप आहेत, जे आहेत तेवढं मांडण्याचा प्रयत्न करू। विरोधी पक्ष नेता अजूनही निवडला गेलेला नाही, चहापानाला जाणार काय? आता मी सांगितलं की 80 मध्ये भाजपचे 14 आमदार होते, 16 मध्ये 85 मध्ये 16 आमदार होते, तरी पण आपण त्यावेळेस केलं गेलं। आता त्यांना द्यायचं असेल तर देतील, नाही तर नाही देतील। पण त्यांना भीती का वाटते विरोधी पक्षाची हेच मला कळत नाही। विरोधी पक्ष नेता हा काही कोणाचा वैयक्तिक दुश्मन नसतो, सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी असतो। त्यामुळं जनतेच्या हितार्थ आणि जनतेला नजरेपुढे ठेवून हे पद संविधानिक रिकामं ठेवणं हे लोकशाहीला काम करणाऱ्यांना मान्य आहे का, की त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, हा त्याचा अर्थ होतो। कुठेतरी उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलं का जर विरोधी पक्ष नेता जर नसेल तर मग कशा पद्धतीनं ते त्या आता येतील, ते आम्ही 11 वाजता आमची 2 वाजता पत्रकार परिषद आहेत, आदित्यजी वगैरे आहेत, त्यावेळेस त्या विषयावर चर्चा करू। विदर्भाचे अनेक मुद्दे तुम्ही मांडणार आहे, वेळ जरी कमी असला मांडू ना। आता मांडण्याचं तर आम्ही आहेच, खूप प्रश्न आहेत। म्हणजे तपोवनाची झाडे तोडण्याचा प्रश्न असेल, ड्रग्सचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, राज्य कर्जबाजारी झालेला आहे, शेतकऱ्यांचा पीक विमा आहे, हमीभाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आता आपल्याला हे प्रश्न मांडावे लागतील आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू। नक्कीच विरोधी पक्षाने जी आहे तयारी केलेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो वेगळ्या विदर्भासह वेगवेगळ्या मुद्द्यांना धरून जे आहे विजय वडेट्टीवार यांनी तयारी केलेली आहे, वेगळ्या विदर्भाचा सुद्धा मांडणार आहे आणि विरोधी पक्ष नेत्या अशा पद्धतीची मागणी। त्यामुळे विदर्भाची आता ज्या वेगळ्या विदर्भाच्या अनुषंगाने असो काय विरोधी पक्ष नेत्याच्या जेव्हा विरोधकांची बैठक होईल त्यामध्ये नेमकं काय ठरते ते आता पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेचा पराग डोबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।